नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता अखेर कधी मिळणार असे बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील। कोणी म्हणते आज मिळणार आहे, कोणी म्हणते उद्या मिळणार आहे, कोणी म्हणते फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार आहे। म्हणजे अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा या 22व्या हप्त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे की अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होतील, जर होत असतील तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत, तुम्हाला याच्यामध्ये काय नवीन अट टाकण्यात आलेली आहे, त्या अटी आणि शर्ती काय आहेत, तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत ह्या अटी आणि शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देत आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हप्ते यशस्वीरित्या जमा झाले असून आता सर्वांचे लक्ष 22व्या हप्त्याकडे लागले आहे। मात्र यावेळी हप्ता मिळवण्यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाची अट लागू केली आहे। जर तुम्ही ही अट पूर्ण केली नाही तर तुमचे 2000 रुपये रखडू शकतात। मित्रांनो, 22वा हप्ता कधी मिळणार, संभाव्य तारीख काय आहे? तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारने 22व्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। मात्र योजनेच्या नियमानुसार दर 4 महिन्यांनी हप्ता दिला जातो। त्या अंदाजानुसार 22व्या हप्त्याची रक्कम फेब्रुवारी 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। साधारणपणे फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांना हा निधी प्राप्त होईल। मित्रांनो, सावधान, आता फार्मर ID असल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत। यावेळी केवळ KYC पूर्ण असून चालणार नाही। सरकारने आता फार्मर ID म्हणजेच युनिक शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य केला आहे। फार्मर ID का आवश्यक आहे? तर मित्रांनो बघा, योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ खऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी ही नवीन प्रणाली राबवण्यात येत आहे। कोणावर परिणाम होईल? ज्या शेतकऱ्यांकडे हा ID नसेल त्यांचा 22वा हप्ता आणि भविष्यातील सर्व लाभ सरकारकडून कायमचे थांबवले जाऊ शकतात। त्यामुळे हा ID त्वरित मिळवणे आवश्यक आहे। मित्रांनो, लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनेचे एकत्रित वितरण देखील केले जाऊ शकते। राज्यातील महिला आणि शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना 2 ते 3 महिन्यांचे रखडलेले पैसे एकत्रितपणे मिळण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांचे KYC पूर्ण झाले आहे त्यांनी नवीन यादीत आपले नाव तपासावे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 8वा हप्ता देखील याच काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। मित्रांनो, हप्ता थांबण्याची इतर तांत्रिक कारणेही असू शकतात। जर तुमचा फार्मर ID तयार असेल तरीही खालील गोष्टी पूर्ण नसतील तर पैसे मिळणार नाहीत। नंबर 1, KYC अद्याप पूर्ण केली नसेल तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती त्वरित पूर्ण करा। नंबर 2, आधार लिंकिंग, तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे आणि DBT पर्याय सुरू असावा। नंबर 3, जमीन नोंदणी, तुमच्या जमिनीची नोंद PM किसान पोर्टलवर अधिकृतपणे प्रमाणित असणे आवश्यक आहे। लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे? तर मित्रांनो, 22व्या हप्त्याच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील कृती करा। PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच pmkisan.go.in वर जा। बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करा। तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा। गेट रिपोर्टवर क्लिक करा। तुमच्यासमोर संपूर्ण गावाची यादी येईल, त्यात तुमचे नाव तपासा। तर मित्रांनो, अशा प्रकारे या PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती इथे समोर आलेली आहे, परंतु अधिकृत घोषणा झालेली नाही। तर बघावं लागेल की खरोखरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत की नाही। परंतु तुम्हाला जे अटी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत ते अटी तुम्ही पूर्ण करून ठेवा, जेणेकरून जेव्हा कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील त्यावेळेस तुम्हाला काहीही अडचण यायला नको। मित्रांनो, अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।